फूड सप्लाय सिस्टीममध्ये आता येणार ब्लॉकचेन आणि ह्यामुळे काय होणार, तर भेसळ ज्या टप्प्यावर होते ते शोधायला वेळ लागणार नाही. हो, काल तुकाराम मुंडेंच्या कॉन्फरन्समध्ये आम्ही होतो. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सने फूड सेफ्टी कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली होती आणि तिथे तुकाराम मुंडेंनी ब्लॉकचेनची प्रणाली आहे ती आता वापरायला सुरुवात करणार आहे, असं त्यांनी काल डिक्लेअर केलं. बऱ्याच लोकांना ब्लॉकचेन काय आहे हे माहीत नसेल, तर मी ब्लॉकचेन काय आहे हे सांगतो. ही फूड ज्यावेळेस मॅन्युफॅक्चररकडून बाहेर पडतं, त्यावेळेस ते वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ते जातं. होलसेलर असेल, रिटेलर असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा मध्ये काही भाग येतो. आणि बऱ्याचदा असं होतं, की ह्या मधल्या टप्प्यामध्ये भेसळ होण्याचं शक्यता ही जास्त असते. आणि मग ज्यावेळेस भेसळ होते आणि ती लोकांपर्यंत पोहोचतं, ते लोकांच्या आरोग्यावर हानिकारक ठरतं. आणि आता ज्या पद्धतीचं काम चालू आहे, ते ट्रॅक करणारी अशी कोणतीही सिस्टम आता नाहीये. काल तुकाराम मुंडे म्हणले, की ब्लॉकचेन सिस्टम आपण डेव्हलप करतोय. आता ब्लॉकचेन सिस्टममुळे काय होणार आहे, की हे फूड कुठल्या सेगमेंटमध्ये आहे आणि कुठल्या सेगमेंटकडून कुठल्या सेगमेंटपर्यंत पोहोचलंय, त्याची पूर्ण हिस्ट्री क्रिएट होणार आहे. त्यामुळे जर मधल्या सिस्टममधून कुठेही जर भेसळ झाली, तर ती 2 मिनिटात लक्षात येणार आहे आणि त्याला ट्रॅक करणं सोपं होणार आहे. ह्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट बेनिफिट असा होणार आहे, की आता जे ट्रॅकिंग सिस्टम नाहीये, की आता ते खाद्यपदार्थ कोण पर्चेस करतंय, त्याच्यावर कुठली प्रोसेस करतंय आणि ते कुणाला विकतंय, ती सगळी एका क्लिकवर ही इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार आहे. आणि याचा सगळ्यात चांगला फायदा तो म्हणजे आता ज्या पद्धतीने भेसळ होते, ते भेसळ हे थांबण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे तुकाराम मुंडे जी ब्लॉकचेन सिस्टम वापरतायत, त्याचं खरं तर आपण स्वागतच करायला पाहिजे.